गोंदिया वन महोत्सव सप्ताहात लागवड केलेल्या 30,888 वृक्षांचा वाली कोण? पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वन विभागाच्या वतीने दरवर्षी साजरा होणारा वन महोत्सव यंदा गोंदिया जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. वन महोत्सव सप्ताहात लागवड करण्यात आलेल्या हजारो वृक्षांचे संगोपन न झाल्याने अवघ्या 6 महिन्यातच ही वृक्ष लागवड अपयशी ठरत असल्याचं चित्र समोर आले. गोंदिया जिल्ह्यात 1 जुलै ते 7 जुलै 2025 दरम्यान वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला होता. या अंतर्गत जिल्ह्याला 4,50,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. याच मोहिमेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने बाराभाटी सह वन क्षेत्रातील चांना, बागटी, मौजा, गोढरी येथे 22,000 तसेच बीट, चांना, बागटी कक्ष क्रमांक 719710 7,19,710 येथील इंजोरी येथील संरक्षित वन व मिश्र रोपवन क्षेत्रात ग्रीन क्रेडिट योजनेअंतर्गत इंजोरी, भागी, रिटी येथे 8,888 एकूण 30,888 वृक्षांची लागवड करण्यात आली होती. या वृक्ष लागवडीत वड, पिंपळ, साग, आवळा, बेहडा, कडू, निंब, फणस, बांबू, जारूळ, हिरडा, अर्जुन, जांभूळ, आंबा, कुसुम, शीसम, बेल, चिंच आदी विविध प्रजातींचा समावेश होता. मात्र या वृक्षांचे संगोपन न झाल्याने आज बहुसंख्य रोपे पाण्याअभावी सुकून मृत्युमुखी पडत असल्याचं चित्र दिसून येते. वृक्षांना पाणी पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित 2 बोअरवेल बसवण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक बंद असून दुसऱ्या बोअरवेलचे पाणी वृक्षांपर्यंत न पोहोचता थेट तलावात जात आहे. तसेच संरक्षणासाठी उभारण्यात आलेली जाळी खोलवर लोखंडी खांब न रोवल्यामुळे कोसळली आहे. संरक्षण जाळी उभारण्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला मिळालंय. तर ठिबक सिंचनासाठी टाकलेली पाईपलाईनही फुटलेली असल्याने वृक्षांना पाणी मिळत नाही. तर पाईपलाईन करिता टाकण्यात आलेले पाईपही निकृष्ट दर्जाचे असल्याचं पाहायला मिळाले. तर वन विभागाच्या गंभीर दुर्लक्षामुळे हजारो वृक्ष नष्ट व नामशेष होण्याच्या मार्गावर असून या वृक्षांचा वाली कोण आणि वन विभागाने केवळ वृक्षारोपण केले मात्र त्यांचे संगोपन का केले नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली शासनाच्या निधीचा दुरुपयोग तर झाला नाही ना, अशी शंका पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी केली आहे. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी बाबूदान मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.